नमस्कार. आत्मवंदन सगळ्यांना. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. ते काम समजतं. आलेत का सगळे? हो. Yes. आपण मेडिटेशनला बसणार आहोत. सगळ्यांनी पाणी पिऊन बसायचं आहे. ट्रॅव्हलिंग मध्ये असणार आहेत त्यांनी मेडिटेशन करायचं नाहीये. जे लोक प्रवासात आहेत त्यांनी सात चक्राचं मेडिटेशन करायचं नाही. माधुरी मॅडम आल्यात. शारदा मॅडम सगळ्यांनी कॅमेरा ऑन करायचे पटापटा. मॅम मी एक 5 मिनिटात पोहोचतेय, 5 मिनिटात. हा, मग तेव्हा बसा हा शांततेने. हा. हो हो हो. मॅम मला जरा एक दोन क्वेश्चन्स पण होते. अच्छा, ते विचारता पहिल्यांदा, मग आपण मेडिटेशन हो घेऊया. हा, हो, तेच म्हटलं, ते आधी विचारून घेते मी. चालेल, विचारून घ्या. येस, बोला. मी आज साधनेला बसली होती ना, तर साधनेला बसल्यावरती जेव्हा मी हे केलं, ओरा क्लीन केलं हम्म, आणि त्याच्यानंतर बॉडी पॉइंट्सचं हिलिंग सुरू केलं ना, हम्म, तर मध्ये मला कॉल्स यायला सुरू झाले होते. तर मी ते पूर्ण कंप्लीट करून मग कॉल घेतले आणि मग पुढचं पुन्हा म्हणजे स्टार्ट केलं. तर हम्म, थोडं डिस्टर्ब झाल्यासारखं झालं. मग नंतर माझं पुढचं प्रॉपर नाही झालं. तर हम्म. मग तेव्हा मध्ये कॉल्स वगैरे उचलणं योग्य आहे का नाहीये? नाही. ओके. हा, आपल्याला काय करायचं, एका ठिकाणी बसून असा वेळ काढायचा आहे की जेव्हा मला ऍटलिस्ट सात चक्रांच्या मेडिटेशनच्या वेळेस मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन तिथे देणार. हो, हम्म? कारण आज मला ते डिस्टर्ब झाल्यासारखं वाटलं. काल जेवढं स्ट्रॉंग फिलिंग आलेलं ना, मी तुम्हाला काल बोलली पण की मला झोप आली वगैरे. आज मला तेवढं स्ट्रॉंग फिलिंग नाही आलं, म्हणून मी हा, आपल्याला कॉल वगैरे रिसीव करायचे नाही. मोबाईल थोडासा अर्धा तासासाठी दूर ठेवायचा. त्यावेळेसच आपण मेडिटेशनला वगैरे बसायचं. मग तुम्हाला ते, कारण ती एनर्जीशी आपण कनेक्ट करतो आहे ना. जोपर्यंत तुम्ही या पद्धतीने आपण एनर्जीला अनुभवणार नाही तोपर्यंत तुमच्या शरीरातले किंवा मनातले बॉडीमधले काही ब्लॉकेजेस दूर होणार नाहीत. आपल्याला ब्लॉकेजेस जर दूर करायच्या आहेत तर मला थोडासा मोबाईल थोड्या वेळासाठी दूर ठेवायचा. ओके. अजून कोणता प्रश्न आहे कोणाचा? बोला, कोणाचे काही प्रश्न आहेत? माझा एक आहे पण मी नंतर विचारते. बर, विचारा सुनंदा मॅडम. अभ्यासाविषयी जे आपण शिकतोय त्याविषयी आहे की जनरल आहे? अभ्यासाचेच हा, आपण काल चार्ज हिल अँड प्रोटेक्ट पाम चक्र वगैरे घेतलं ना. हा. शेवटी प्रोटेक्ट माय बॉडी अँड आवरा, त्यावेळेस हात कुठे ठेवायचा ते आठवत नाही मला. बर, जेव्हा तुम्ही स्वतःला प्रोटेक्शन देत आहात म्हणजे आपण हृदयाच्या जवळ हात ठेवायचे. पाम चक्र इथे, हा. इथे सेवन चक्र, येस, व्हेरी गुड. नेवल चक्र नाभी, आणि बॉडी आणि आवराचं तेच आठवेना मला. हृदयाच्या समोर अशा पकड. हृदयाजवळ. हा, हा, ओके. हा. हृदयाजवळ किंवा हृदयावरती ठेवले तरी चालते. हा. हं? हो. अजून कोणाचे काही प्रश्न आहे? हा, जयश्री मॅडम बोला. आसन घेऊन बसायचं ना मेडिटेशन हो, करताना? मेडिटेशन करताना आसन घेऊन बसा. आसन जर जमल्यास तुम्ही जांभळ्या कलरचं आसन वापरा. नाहीच मिळत हम्म. असेल तर रेड कलर वापरा. मॅम साधना वगैरे करताना मध्ये पाणी वगैरे पिलं, वॉशरूमला वगैरे गेलं तर चालतं का? नाही, एकदा आपण बसलो आहे ना, त्या जाण्या अगोदरच आपण सगळं शुचिर्भूत व्हायचं आहे, शुद्ध व्हायचं आहे. जे काही वॉशरूमला जावा, गुळण्या करून या, पाणी पिऊन बसा आणि मग एकदा 21 मिनिटांचं चक्रा मेडिटेशन झाल्यानंतर पुन्हा एकदा पाणी प्या. ठीक आहे? म्हणजे चक्रा मेडिटेशन केल्यावरती पूर्ण प्रॉपर ते चक्रा मेडिटेशन करताना फक्त मध्ये पाणी वगैरे नाही प्यायचं? नाही, नाही, नाही. बाकी मग चक्रा मेडिटेशन झाल्यावरती ओरा क्लीन केल्यावरती वगैरे पिऊ पाणी शकतो पिऊ ना? शकता. हा, ऑरा क्लीन केल्यावर पाणी पिऊ शकता. पण जे चक्रा मेडिटेशन करता आहात किंवा आता समजा तुम्ही ठरवलं की मी 6 पॉइंट बॉडी म्हणजे 6 पॉइंट्सला रोज रेकी देणार, तर ते हम्म. 6 पॉइंट्सला रेकी देताना मी डिस्टर्ब नाही होणार. पूर्ण फोकस तिथे असला पाहिजे.
कुठलंही 6 द्या तुम्ही, 15 द्या, तुमच्या याच्या वेळेनुसार तुम्ही ज्या बॉडी हिलिंग पॉईंट देणार की माझं अर्ध लक्ष मोबाईलमध्ये आहे किंवा मी अर्ध्या पॉईंटवर हिलिंग देते असं होता कामा नये. ओके. आणि पूर्ण साधना झाल्याशिवाय उठायचं नाही ना? हा म्हणजे जर तुम्ही एका बैठकीत आहे तर ती साधना कंप्लीट करा. जेवढं ठरवल, आता आपण एक संकल्प घेतो ना जेव्हाही, तो संकल्प घेतला आहे, तो संकल्प जेवढा ठरवलाय की मी या या वेळेला एवढं एवढं कंप्लीट करणार, तेवढं कंप्लीट झाल्यानंतर उठायचं. आणि आपण म्हणजे पूर्ण जे साधना करतोय ती बसून करत असतोय, आणि मला कसं जरा उजव्या हाताचा प्रॉब्लेम आहे आता सध्याला. तर जेव्हा आपण आपल्या चक्र सेवन चक्राचं वगैरे हे करतो ना, हम्म. बोलतो ना, हम्म. की त्यावेळेला आता मध्येच मी बसलीये आणि ते फक्त वरचा हात माझा वरती होत नाही म्हणून मी त्यावेळेला झोपली, तर चालतं का मध्येच? नाही, मदत नाही झोपायचं. पहिलेपासूनच एक तर तुम्ही काय करायचं, बेडवरती म्हणजे पाठीचा कणा सरळ ठेवून पडून तुम्ही मेडिटेशन करू शकता. अच्छा, म्हणजे साधना करताना थोडं बसलंय आणि नंतर तो एका दोन साठी झोपलंय तसं नाही चालत? नाही नाही, असं ब्रेक नाही करायचं. एक तर एकच पोझिशन पकडायची. जर मी लेटून बेडवरती किंवा तुम्ही जमिनीवरती लेटून तिथे आपल्याला आसन किंवा गालिच्याचा वापर करा. कारण मेडिटेशन करताना आपल्याला ग्राउंडिंग नाही करायचं. आपण कशाचा तरी वापर, एक तर चेअरवर बसा, पायाखाली आसन घेऊन बसा. रेकीचाही तुम्ही जेव्हा प्रयोग करता आहे, रेकीचं आवाहन करता आहात, तेव्हा देखील आपण काय करायचंय, पायाखाली आसन घेऊन बसायचं. अच्छा, ओके. मग मला जर ते वरच्या हाताचा प्रॉब्लेम म्हणजे हात वर नाही होते माझा सध्याला, हम्म. जरा डॉक्टरांनी नाही सांगितलंय, तर मग मी पूर्ण झोपूनच करावं हो, मग? करू शकता, करू शकता. दोन्ही हात आपण ओपन पोझिशन मध्ये ठेवा आणि जसं तुम्हाला आता मी साऊंड पण पाठवलाय, ते म्युझिक पाठवलंय, सगळ्यांना मिळालं? हो. डाउनलोड केलाय सगळ्यांनी? होय. मला नाही भेटलं. कोणाला नाही भेटलं? मला पण नाही भेटलं. मला मेसेज करा ना मग, ज्यांना नाही भेटलं त्यांना. हो. हा, ज्यांना नाही भेटलं त्यांनी मला मेसेज करा, मी पाठवते. ओके. हं? आपण ना मॅडम, मला मेसेज करा, तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा, हाय पाठवा, मी पाठवते. हं? ओके. ओके. हा. येस. आता आपल्याला काय बघायचं आहे, त्या पद्धतीने तुम्हाला मेडिटेशन जमत असेल तर त्या पद्धतीने 21 मिनिटं करा. किंवा आपण, मॅम साऊंड मला पण नाही आलाय तो. हा तृप्ती मॅडम, तुम्हाला पाठवलं की रात्री? रात्री का? बरं, मी बघते घरी जाऊन एकदा एकदा. बघाल. हा, हा हा. थोडं लेट पाठवलं होतं मे बी, मग तुम्ही मेसेज रात्रीचे बघितले नसतील. हा ज्यांना हा हा. तर तुम्ही मला पाठवा. हा, कालचं रेकॉर्डिंग आता अपलोड करेल मी क्लास झाल्यावर. कालचं रेकॉर्डिंग अपलोड करायचं राहिलं, ते करते मी. ओके. येस. आता आपल्याला काय करायचं, 7 चक्रांचं मेडिटेशन तुम्हाला मी जे रेकॉर्डिंग पाठवलं त्या पद्धतीने जमत असेल तर तिथे तुम्ही ते कंटिन्यू करू शकता. किंवा मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं होतं की बीज मंत्राचा वापर करून आपण काय करायचं, प्रत्येक चक्रावरती म्हणजे रूट चक्रापासून, मूलाधार चक्रापासून आपल्या सहस्त्रार चक्रापर्यंत आपण साधना करायची. आणि प्रत्येक चक्रावरती 3 मिनिटं लक्ष केंद्रित करून आपण साधना करायची. त्या पद्धतीने आपण चक्रा मेडिटेशन करू शकतो. मॅम, 7 चक्राचं जेव्हा आपण मेडिटेशन करतोय त्यावेळेला हात त्या चक्रांवरती ठेवायचे कप शेप मध्ये? घेतला. हो नाही. नाही ठेवले तरी चालते. मग हात कुठे ठेवायचे? हात ओपन पोझिशन मध्ये ठेवा. तुम्ही जर प्रत्येक चक्रांवर हात ठेवत असाल तरीही चालेल. तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटतं ते करा. हात तुम्ही अशा रिसिविंग मोडमध्ये असेल तरीही चालेल. जर बसून करत असाल तर या मुद्रेमध्ये आपण म्हणतो ना, थंब आणि हा आपला जो रिंग फिंगरचा बोट आहे तो तुम्ही जॉईन केला तरीही चालेल. आणि झोपून जर केलं तर हात कसे ठेवायचे मग? ओपन ठेवायचे, ओपन. ओपन. ओके ओके. आकाशाकडे, तळवे आकाशाकडे ठेवायचे आणि रिलॅक्स पोझिशन मध्ये झोपायचं. मेडिटेशन करताना हळूहळू प्रत्येक चक्रांवरती लक्ष केंद्रित करून वरती जायचं. चार्जिंग करतोय ना, तेव्हा खालच्या चक्र म्हणजे माझं रूट चक्रापासून हळूहळू आपण वरती जाणार. ओके, समजले इथपर्यंत? अजून कोणाचे काही प्रश्न आहेत?
आहेत का कोणाचे काही प्रश्न? डोक्यावर रुमाल घ्यायचा ना? मॅडम हा, ओढणी किंवा रुमाल ठेवला तरी चालेल. मग मॅम झोपून करताना डोक्यावरती कसं काय ठेवणार? आपण प्रयत्न करायचा ओढणी घ्यायची. ओके ओके. म्हणजे ओढणी ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आणि मॅडम नेहमी लाईट कलरची ओढणी वापरायची, डार्क कलर वापरायचे नाही. ओके, जसं आपण जेव्हा आपण आता रक्षाबंधन झालंय तेव्हा औक्षण करत होतो, आपण व्हाईट कलरची टोपी वापरतो, हो. बरोबर? त्याच पद्धतीने आपण व्हाईट कलरची ओढणी किंवा क्रीमिश कलर, पिंकिश कलर, लाईट कलर वापरायचे. ओके. मॅडम हम्म. बॉडी हिलिंग आधी करायची की मेडिटेशन आधी करायचं? जे तुम्हाला योग्य वाटतं. मी सिक्वेन्स असा बर. जनरल दिला आहे. आता जनरली मी तुम्हाला सांगितलं होतं की ग्रॅटिट्यूड आपण उठल्याबरोबर करायला पाहिजे. हो. बाकीच्या आणि पाणी चार्ज केलेलं उठल्याबरोबर पिलं गेलं पाहिजे. कंपल्सरी आहे की हा. उठल्याबरोबर तुम्ही हम्म. ग्रॅटिट्यूड करा आणि नंतर तुम्ही ब्रश करून पाणी प्या किंवा ब्रश करायच्या अगोदर जे पाणी पिता आहात. आयडियली आपण ब्रश न करता पाणी पिणं गरजेचं असतं. हम्म. तसं बरेच लोक तशा पद्धतीने पित नाहीत. ऍटलिस्ट तुम्ही जे पिलं पाणी पिता आहात ते चार्ज करून. हं? आणि एक मॅडम विचारायचं होतं. हो पोनो पोनो मी म्हणजे ते हे केलं होतं. ते केलं तर चालेल का? हो, ते तर चालतंच ना, ते तर आपल्याला जनरली करायचीच आहे. मी ते मॅजिकल बॉटल वगैरे हे केलंय. ते पण मग चालतं. संध्याकाळी वरती ठेवते भरून आणि सकाळी मग ते पाणी पिते. हं. ते एकत्र केलं तर चालेल ना हो चक्रा? हो हो, चालेल, काहीच हरकत नाही. थँक्यू. हं? थँक्यू. अजून कोणाचे काही प्रश्न आहे? साधना सुरू केलेली आहे का सगळ्यांनी? कोणी मागे पडला आहे का? मी नाही अजून सुरू केली. हा, जयश्री सुरू मॅडम. केली म्हणून तर एवढे प्रश्न येत आहेत. जयश्री मॅडम ट्रॅव्हलिंग मध्ये असल्यामुळे तुमची हो. ज्योती मॅडमनी केली आहे. ओके, व्हेरी गुड. अजून अजून कोणाला काही प्रश्न पडत नाहीये? अच्छा, दीपाली मॅडमनी पण आजपासून, व्हेरी गुड. आणि काय? ओके, ज्यांनी नसेल केली तर छान दिवस आहे हे श्रावण संपायच्या अगोदर तुम्ही साधना सुरू करा 21 दिवसांची. तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये जे तुम्ही ज्या दिवशी साधना चालू करता आहात त्या दिवशी तुम्ही एक फोटो काढून ठेवा. साधनेच्या अगोदरचा फोटो आणि साधना झाल्यानंतरचा फोटो, प्रत्येकाने, की आपल्याला स्वतःमधले चेंजेस अनुभवायचे. किंवा जेव्हा तुम्ही रेखी शिकायला माझ्याकडे आले आहात, आजचा तुम्ही फोटो काढून ठेवायचा आणि नंतर तुमचा जेव्हा कोर्स कंप्लीट होईल, सुरू केली आहे एकता मॅडमनी, सुरू केली आहे, व्हेरी गुड. त्यानंतर आपल्याला एक फोटो काढून ठेवायचा. म्हणजे जे आता मास्टर लेवलला आहे त्यांचं तर दिसतंच आहे. जसं अपर्णा मॅडम लेवल 1 ची साधना झाल्यानंतर त्यांचे चेंजेस मी बघितलेत. राईट, एकच मिनिट. येस. मॅडम हो. मी काल ना मुलांची माझी अशी दृष्ट काढत होते ना, हम्म. त्यावेळेस असं माझ्या मुठीमध्ये असं वळवळल्यासारखं होत होतं. रेकीची दीक्षा घेतली का? हो घेतली ना काल. मग ते हात धुतले? हो हम्म. धुतले ना. मग ठीक आहे. हम्म. दृष्ट का म्हणजे ऑरा क्लीन करताना हा होतो. ऑरा क्लीन करताना तुम्ही त्यांची दृष्ट माझे हा काढल्यानंतर 2 मुलांचे आणि मी
माझी काढले ना त्यावेळेस प्रत्येक वेळेस असं मी स्कॅनिंग करत होते ना त्यावेळेस मला असं हात मुठीत असं जाणवत होतं. तर ती एनर्जी आपल्याला एक तर ब्रह्मांडात जाऊन शुद्ध करायची आहे, नाही तर हात स्वच्छ धुवायचे. आणि जेव्हा अजून एक गोष्ट सांगायची राहिली, तुम्ही घरातल्या कुठल्याही व्यक्तीचा ऑरा क्लीन करता, बरोबर, त्याच्या शरीरातली नकारात्मकता दूर करतो आहे, तेव्हा ती ऊर्जा आपण काय करायची, ब्रह्मांडात जाऊन शुद्ध करा. आणि तुमच्या नाभी चक्रासमोर 3 वेळा कट 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 डिलीट डिलीट डिलीट, म्हणजे ज्याच्यासोबत आपण कनेक्शन केलंय, तुमचे मुलंही असले तरी, कितीही जवळची व्यक्ती असू द्या, जेव्हा आपण एनर्जी क्लीन करतो आहे, ती एनर्जी आपल्याला किंवा तुम्ही समोरच्याला अट्युनमेंट देत आहात, तुम्ही समोरच्याला रेकी देत आहात, जेव्हा तुम्ही कुठल्याही घरातल्या व्यक्तीला रेकी देत असाल, जेव्हा तुम्ही कनेक्ट होता, त्याच्यानंतर तुम्हाला ते कनेक्शन ब्रेक करायला पाहिजे. जसं आपण स्विच चालू केलाय, करेक्ट, ते स्विच चालू असल्यानंतर आपण आपलं काम झाल्यानंतर तो स्विच बंद करायला पाहिजे. कळतंय? प्रत्येक वेळेस करायचं, जेव्हा जेव्हा तुम्ही रेकीचं इतरांना यूज करणार, स्वतःवरती करत असाल तर इट्स ओके. मग मॅम, आपण पाणी चार्ज करतो आणि जेव्हा अन्न चार्ज करतो तेव्हा पण ते कट करायचं असतं? नाही नाही, तेव्हा नाही. जेव्हा निगेटिव्हिटी रिमूव्ह करत आहात, स्वतःमधली निगेटिव्हिटी काढून टाकलेली आहे, तेव्हाही हात ओके. स्वच्छ धुवून घ्या. हं? इतरांची निगेटिव्हिटी रिमूव्ह करता आहे, इतरांचा ऑरा क्लीन करता आहात, तेव्हाही हात स्वच्छ धुवा. आणि नाभी चक्र आपलं माहितीये, नेवल चक्र, जिथे बेंबी आहे तिथे 3 वेळा असा क्रॉस करायचा. कैची कशी असते, कट कट कट, येस, डिलीट डिलीट, स्वतःचा आवरा क्लीन केल्यावरती पण कट हा, करायचं? तेव्हाही करायचं. जे काही म्हणजे हात स्वच्छ तरी धुवून यायचे, हात स्वच्छ धुवून यायचे. मिठाच्या पाण्याने तुम्ही धुवा किंवा तसेही हँडवॉश केले तरीही चालते. प्रत्येक वेळेला करायचं असं. मोस्टली इतरांसाठी कंपल्सरी आहे, एखाद्या वेळेस स्वतःसाठी विसरले ठीक आहे. इतरांना तुम्ही जेव्हा ऑरा क्लीन करत आहात, मुलांचाही आपल्या कुठल्याही ब्लड रिलेशनमध्ये ऑरा क्लीन करत आहात, तरी देखील माझं प्रेम आहे, माझ्या जवळची व्यक्ती आहे, माझं तर खूपच अ, जिवलग आहे, माझी तर बायकोच आहे, माझे तर हजबंडच आहे, अशा पद्धतीने नाही जायचं. हं? तिथे मला त्यांच्या लाईफमधले ब्लॉकेजेस माझ्या लाईफमध्ये आणायचे नाहीयेत. मग मॅम, आपण जे एनर्जी बॉल बनवतो, जिथे आपण निगेटिव्हिटी काढत असतो त्या एनर्जी बॉल मध्ये, पहिला बॉल मध्ये, तर तिथे पण कट करायचं असतं? नाही, तिथे ब्रह्मांडात जाऊन शुद्ध करायचा तो, ब्रह्मांडात जाऊन शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो, या पद्धतीने. हा, सोनल मॅडम, तुमचा काय प्रश्न होता, अनम्यूट करा. सोनल मॅडम. ओके. साधना एखादा तुम्ही साधना डेली झाली पाहिजे. हो, मी ग्रुपमध्ये टाकलं आहे ना, तुम्ही माझ्याकडनं अट्युनमेंट नाही झालंय, माझ्याकडे कोणी तुम्ही कोण आहात, कोणी दुसऱ्या नावाने जॉईन केलेत का? अनम्यूट करून बोलाल तर प्लीज बरं होईल. कारण ज्यांनी अट्युनमेंट घेतला आहे त्यांना साधना कशी करायची त्याचा मी मेसेज केलेला आहे. त्या पद्धतीने तुम्ही साधना करा, किंवा जे मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवली आहे त्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय. ओके, समजला इथपर्यंत? येस, आता पाणी पिऊन बसले आहात? ओके, रेडी आहात तुम्ही सगळे? हं. सगळ्यांनी रिलॅक्स पोझिशन मध्ये वह्या पुस्तकं बाजूला ठेवून द्या आणि शांततेने बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे.
ट्रॅव्हलिंगमध्ये असणाऱ्यांनी 7 चक्रांचं मेडिटेशन करायचं नाही. हं? संजय नावानी कोण जॉईन झालाय? शक्य असल्यास 7 चक्रांचं मेडिटेशन आहे. इथून एनर्जी आपण एक्सचेंज करतो आहोत. शक्य असल्यास कॅमेरा ऑन करून बसायचा आहे. ओके. ज्यांनी ज्यांनी रेकीचं अट्युनमेंट घेतलंय, दीक्षा घेतली आहे, त्यांनी दोन्ही हात हृदयाजवळ जोडायचे आहे आणि रेकीची प्रार्थना करायची आहे. शांततेने बसून घ्यायचंय. ओके, ठीक आहे. दीपाली मॅडम, इट्स ओके. रेकॉर्डिंग बघा. हां, माझं जसं रेकॉर्डिंग आहे त्या पद्धतीने आपण करू शकतो. ठीक आहे. ज्यांचं जमतं आहे त्यांनी शांततेने बसा. डोळे हलके बंद. रेकीची प्रार्थना करायची, रेकीला आवाहन करायचं आहे. दोन्ही हात हृदय चक्राजवळ जोडायचे आहेत. मी स्वतःची आभारी आहे. माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. मी डॉक्टर मिकाऊसींची आभारी आहे. आपल्या जेंडरप्रमाणे आपल्याला प्रार्थना करायची आहे. तुमचे जे कोणी ईश्वर गुरु आहे, ते श्रद्धास्थान आहे, त्यांचे आभार व्यक्त करायचे आहेत. जे कोणी तुमचे श्रद्धास्थान आहे, ईश्वर गुरु आहे, त्यांना आवाहन करायचं, प्रार्थना करायची, त्यांना नमस्कार करायचा आहे, धन्यवाद व्यक्त करा. हे दिव्य रेकी शक्ती, आता माझी मदत कर, आता माझी मदत कर, आता माझी मदत कर. अनंत स्रोतातून वाहत येणाऱ्या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जांचा प्रकाश तुमच्या क्राउन चक्रामध्ये येतो आहे. एक व्हाईट कलरच्या पिरामिडमध्ये स्वतःला व्हिज्युअलाइज करायचं आहे. पांढऱ्या कलरच्या शुभ्र प्रकाशामध्ये तुम्ही बसलेले आहात. या पद्धतीने व्हिज्युअलाइज करायचं आहे स्वतःला. 2 मिनिटं आपण सर्व लक्ष क्राउन चक्रावरती केंद्रित करायचं. आजच्या या ध्यान साधनेत आपणा सर्वांचे स्वागत आहे. सर्व लक्ष क्राउन चक्र आणि श्वास याच्यावरतीच आहे आपलं फक्त. अनंत स्रोतातून वाहत येणाऱ्या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जांचा प्रकाश, एक व्हाईट कलरचा शुभ्र प्रकाश तुमच्या क्राउन चक्रामध्ये प्रवेश करतो आहे, तुमच्या सहस्रार चक्रामध्ये प्रवेश करतो आहे. आता क्राउन चक्रामध्ये जी काही नकारात्मकता आहे, जी काही निगेटिव्ह आहे, त्या सगळे थॉट प्रोसेस तो आता काय करतो आहे, कायमस्वरूपी तिथून काढून त्याची घुसळण करून खाली खाली ढकलत आहे.
क्राऊन चक्रामधून या रेकीच्या ऊर्जा सर्व प्रकारची नकारात्मकता घेऊन थर्ड आय चक्रापर्यंत पोचलेल्या आहेत. सर्व प्रकारची नकारात्मकता क्राऊन चक्रामधून ढकलली जाते आहे खाली. खाली खाली ढकलली जाते आहे. खूप डीप मध्ये ढकलल्या जात आहे. सर्व प्रकारची नकारात्मकता खाली खाली ढकलली जाते आहे. थर्ड आय चक्रापर्यंत आलोय आपण. आता थर्ड आय चक्रामध्ये जे काही आपले अतिविचार करण्याची सवय, खूप थॉट प्रोसेस तिथे चालू असते. खूप विचार आपण केलेले आहे, साठवून ठेवलेले आहे. खूप सारी निगेटिव्हिटी आपण तिथे भरून ठेवलेली आहे. ती रेकी शक्तीने ग्रहण केलेली आहे. सर्व प्रकारची नकारात्मकता आज्ञाचक्राद्वारे खाली ढकलली जाते आहे. आज्ञाचक्र, त्याच्या आजूबाजूचे सर्व अवयव, सर्व टिश्यू, आपले डोळे, कान यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी खाली ढकलली जाते आहे. कायमस्वरूपी खाली ढकलली जाते आहे. आपण विशुद्धी चक्रापर्यंत येतोय. या ऊर्जा आपल्याला विशुद्धी चक्रामध्ये अनुभवायच्या आहेत. आपल्या थ्रोट चक्रामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, जी काही नकारात्मकता थ्रोट चक्रामध्ये आहे, ती अजून डीप मध्ये खाली ढकलल्या जाते आहे. रेकी शक्तीचं व्हॅक्यूम क्लीनर, अगदी पॉवरफुल व्हॅक्यूम क्लीनर तिथे काम करत आहे आणि सर्व प्रकारची नकारात्मकता अगदी डीप मध्ये खाली खाली खेचली जाते, खाली ढकलली जाते आहे. विशुद्धी चक्राद्वारे सर्व प्रकारची नकारात्मकता हळूहळू अजून खाली जाते आहे. हृदयापर्यंत येतोय आपण. दोन्ही हात, हृदय, आपले लंग्स यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, जे काही आपण थॉट तिथे ठेवले आहे, जो काही राग भरून ठेवला आहे, तो दिव्य रेकी शक्तीच्या साह्याने खाली खाली जातो आहे. कायमस्वरूपी नष्ट होतो आहे. अगदी खाली जातो आहे. खाली ढकलला जातो आहे. खूप डीप मध्ये ढकलला जातो आहे. आता आपण या सर्व ऊर्जा मणिपूर चक्रापर्यंत आणलेल्या आहे. सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा अगदी क्राऊन चक्रापासून पूर्ण नकारात्मकता खेचत खेचत आपण मणिपूर चक्रापर्यंत आलेलो आहे. सर्व प्रकारची नकारात्मकता या दिव्य रेकी शक्तीच्या साह्याने आपण मणिपूर चक्रामध्ये आणलेली आहे. आता इथे पण घुसळण सुरू आहे. मणिपूर चक्रामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, जे काही डायजेस्टिव्ह सिस्टीम रिलेटेड प्रॉब्लेम्स आहे, ते सर्व प्रकारचे प्रॉब्लेम, सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी खाली ढकलली जाते आहे. पूर्ण नकारात्मकता कायमस्वरूपी शरीराच्या बाहेर पडते आहे. अगदी डीप मध्ये खाली जाते आहे. बघा, तुमची ही सर्व प्रकारची ऊर्जा तुमच्या नाभी चक्रापर्यंत आलेली आहे. या ऊर्जा तुमच्या नाभी चक्रापर्यंत आलेल्या आहेत.
क्राऊन चक्रापासून सर्व प्रकारची नकारात्मकता रेकी शक्तीच्या साह्याने सर्व प्रकारची नकारात्मकता अगदी खाली ढकलली जात आहे. आता ही आपली ऊर्जा नाभी चक्रापासून आता स्वाधिष्ठान चक्रापर्यंत पोहोचते आहे. अगदी खेचली जाते आहे, अगदी खाली रूट चक्रापर्यंत जाते आहे. पूर्ण स्वाधिष्ठान चक्र, त्याच्या आजूबाजूला कनेक्टेड आपले ऑर्गन्स, यामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा, सर्व प्रकारची निगेटिव्ह ऊर्जा, सर्व प्रकारचे नकारात्मक थॉट, तुमच्या इमोशन्स, सर्व प्रकारच्या निगेटिव्ह इमोशन्स या रेकी शक्तीच्या साह्याने अगदी खाली खाली ढकलल्या जात आहे. अगदी डीप मध्ये जात आहेत सर्व प्रकारच्या नकारात्मकता. अगदी रूट चक्रापर्यंत या ऊर्जा पोचलेल्या आहे. डोक्याच्या केसापासून अगदी पायामध्ये नखामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, अगदी सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा या दिव्य रेकी शक्तीच्या साह्याने रूट चक्राच्या बाहेर पडते. रूट चक्राच्या बाहेर पडते आहे. रूट चक्राच्या बाहेर पडते आहे. अगदी ही क्राऊन चक्रापासून सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा रूट चक्राच्या बाहेर पडते आहे. रूट चक्राच्या बाहेर पडते. सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा रूट चक्राच्या बाहेर पडते आहे. आणि जमिनीत जाऊन मोठा बॉम्ब फुटलाय. जमिनीत जाऊन मोठी जोरात आढळली आहे ही ऊर्जा. जमिनीत जाऊन जोरात आढळते आहे. सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा कायमस्वरूपी डिलीट झालेली आहे. जमिनीत जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. कायमस्वरूपी दिव्य रेकी शक्तीच्या साह्याने तुमच्या क्राऊन चक्रापासून तुमच्या रूट चक्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, ही जमिनीत जाऊन मोठा बॉम्ब तिथे फुटला आहे आणि कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. डिलीट, 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 फॉर एव्हर डिलीट. कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. निघून गेलेल्या आहे ऊर्जा तुमच्या शरीरातून. निघून गेलेल्या आहेत. निघून गेलेल्या आहेत. आता दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जा आपण पुन्हा आवाहन करणार आहोत. पुन्हा आपण रेकीचं आवाहन करायचं आहे. हे दिव्य रेकी शक्ती, तुझ्या या ऊर्जांना अनुभवण्यासाठी माझी मदत कर. या ऊर्जांनी मला समृद्ध कर. या ऊर्जांनी मला समृद्ध कर. ह्या दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जा मला अनुभवायच्या आहे. याची मला प्रचिती घ्यायची आहे. कृपया करून माझी मदत कर. आत्ता माझी मदत कर. आत्ता माझी मदत कर. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. या दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जा, ही पॉझिटिव्ह एनर्जी कायमस्वरूपी तुमच्या रूट चक्रामध्ये प्रवेश करते. ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा आता तुमच्या रूट चक्रामध्ये प्रवेश करते आहे. हे दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जा तुमच्या रूट चक्रामध्ये प्रवेश करत आहे. मूलाधार चक्रामध्ये प्रवेश करत आहे. मूलाधार चक्रामध्ये ऊर्जा प्रवेश करत आहेत. मूलाधार चक्रामध्ये आपल्याला बघायचं आहे, तिथे या ऊर्जांचा कलर लाल कलर झालेला आहे. या ऊर्जांनी तिथे लाल रूप धारण केलेला आहे. मूलाधार चक्रावरती आपण लक्ष केंद्रित करतो आहे. पूर्ण लक्ष, संपूर्ण लक्ष मूलाधार चक्रावर केंद्रित करा.
संपूर्ण लक्ष मूलाधार चक्रावर केंद्रित करा. सगळ्यांनी तिथे लाल कलर बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. लाल कलरचं सुंदर कमळ तिथे उमललेलं आहे. लाल कलरचं सुंदर कमळ आपल्याला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. हळूहळू ऊर्जा व्हिज्युअलाइज करायची आहे आपल्याला. बघण्याचा प्रयत्न, पूर्ण लक्ष अगदी मूलाधार चक्रावरती केंद्रित करायचं आहे. हे आपल्या स्टॅबिलिटीचं कारक आहे. माझं मूलाधार चक्र संपूर्णतः बॅलन्स आहे. प्रार्थना करायची आहे दिव्य रेखी शक्तीच्या साहाय्याने माझं मूलाधार चक्र कम्प्लिटली पॉझिटिव्ह, कम्प्लिटली हेल्दी, कम्प्लिटली परफेक्ट आहे. मी खूप स्टेबल आहे, खूप सिक्युअर आहे. खूप रिलॅक्स आहेत. हळूहळू आपण या ऊर्जांना स्वाधिष्ठान चक्रापर्यंत पोचवत आहे. या दिव्य रेखी शक्तीच्या ऊर्जा तुमच्या स्वाधिष्ठान चक्रामध्ये पोचलेल्या आहेत. स्वाधिष्ठान चक्राचा रंग ऑरेंज कलर, आपल्याला नारिंगी कलर, केशरी कलर तिथे बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. इथे आता आपल्याला नारिंगी कलर व्हिज्युअलाइज करायचा आहे. नारिंगी कलरचं सुंदर कमळ तिथे उमललेलं आहे. ऑरेंज कलरचं कमळ तिथे उमललेलं आहे. तुम्ही खूप आनंदी फील करत आहात. खूप आनंदी फील करत आहात. तुम्ही खूप छान पद्धतीने तुमच्या भावना एक्सप्रेस करू शकता आहे. आपल्याला बोलायचे, प्रेयर करायची आहे. दिव्य रेखी शक्तीच्या साह्याने माझं स्वाधिष्ठान चक्र कम्प्लिटली सेफ, कम्प्लिटली स्वास्थ्य लाभ झालेला आहे. त्याला कम्प्लिटली बॅलन्स आहे. मी खूप हॅपी फील करते आहे. हळुवारपणे आपण वरती जायचं आहे. मणिपूर चक्रापर्यंत या ऊर्जांना पोचवायचं आहे. या दिव्य रेखी शक्तीच्या ऊर्जा आता मणिपूर चक्रामध्ये प्रवेश करत आहेत. या दिव्य रेखी शक्तीच्या ऊर्जा आता मणिपूर चक्रामध्ये प्रवेश करत आहेत. मणिपूर चक्राचा रंग यांनी धारण केला आहे. मणिपूर चक्राचा रंग पिवळा. संपूर्ण लक्ष आपलं मणिपूर चक्रावरती केंद्रित करायचं आहे. संपूर्ण लक्ष मणिपूर चक्रांवरती केंद्रित करायचं आहे.
माझं मणिपूर चक्र दिव्य रेकी शक्तीच्या सहाय्याने कम्प्लिटली बॅलन्स आहे, कम्प्लिटली हेल्दी आहे. या मणिपूर चक्रावरती आपल्याला सुंदर पिवळ्या रंगाचं कमळ व्हिज्युअलाइज करायचंय. बघा तिथे दिसत आहे पिवळ्या रंगाचं कमळ. माझी डायजेस्टिव्ह सिस्टीम कम्प्लिटली परफेक्ट आहे. माझी गट हेल्थ, माझे स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन कम्प्लिटली परफेक्ट आहे, कम्प्लिटली हेल्दी आहे. प्रेयर करायची आहे सगळ्यांनी. माझी डायजेस्टिव्ह सिस्टीम कम्प्लिटली हेल्दी आहे. दिव्य रेकी शक्तीच्या साह्याने माझं मणिपूर चक्र कम्प्लिटली बॅलन्स आहे. हळूहळू आपण हृदयापर्यंत येतो आहे. या दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जा आपल्याला हृदयात अनुभव करायच्या आहेत. या ऊर्जांनी हृदयात प्रवेश केलेला आहे. या हृदयात प्रवेश केलेला आहे. या ऊर्जांनी हृदयात प्रवेश केलेला आहे. हृदयावरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. इथे आपल्याला ग्रीन कलर, हिरवा कलर व्हिज्युअलाइज करायचा आहे. बघा तिथे हिरवा कलर दिसतो आहे. पूर्ण लक्ष आपण हृदयावरती केंद्रित करायचं आहे. या हृदयाच्या तिथे आपल्याला छान हिरव्या कलरचं कमळ व्हिज्युअलाइज करायचं आहे. बघा तिथे उमललेलं आहे कमळ, सुंदर हिरव्या कलरचं कमळ. हिरवा कलर बघण्याचा प्रयत्न करायचा आहे पहिल्यांदा. हिरवा कलर, हृदयाच्या तिथे हिरवा कलर. हेल्दी हृदय आपलं. या दिव्य रेखी शक्तीच्या साह्याने माझ्या हृदयामध्ये फक्त आणि फक्त प्रेम, दया आणि करुणेचा भाव आहे. दिव्य रेखी शक्तीच्या साह्याने माझ्या हृदयामध्ये फक्त आणि फक्त प्रेम, दया आणि करुणेचा भाव आहे. हे दिव्य रेखी शक्तीच्या साह्याने ईश्वर गुरूंच्या कृपेने माझ्या हृदयामध्ये फक्त आणि फक्त प्रेम, दया आणि करुणेचा भाव आहे. हळूहळू या ऊर्जा आपल्याला विशुद्धी चक्रापर्यंत, आपल्या थ्रोट चक्रापर्यंत पोचवायच्या आहेत. या दिव्य रेखी शक्तीच्या ऊर्जा आपल्या थ्रोट चक्रापर्यंत पोचत आहेत. विशुद्धी चक्राचा रंग आकाशी, तो बघायचा आहे आपल्याला. आपल्या गळ्यावरती सगळ्यांनी लक्ष केंद्रित करा.
आपला गळा हा कम्युनिकेशनचा कारक आहे. आपल्या भावना एक्सप्रेस करण्यासाठी एक माध्यम आहे. थायरॉइड ग्लँड पण तिथेच असते. इथे आपल्या दिव्य रेखी शक्तीच्या ऊर्जा पोचलेल्या आहेत. या दिव्य रेखी शक्तीच्या ऊर्जा पोचल्या तुमच्या गळ्यावरती आपण लक्ष केंद्रित करतो आहोत. सगळ्यांनी आपल्या गळ्यावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. आकाशी रंगाचं कमळ तिथे व्हिज्युअलाइज करायचं आहे. आकाशी रंग बघायचा आहे. पूर्ण लक्ष विशुद्धी चक्रावर केंद्रित करा. या ऊर्जांच्या साह्याने आपले थायरॉइड हार्मोन्स कायमस्वरूपी बॅलन्स झालेला आहे. माझे थायरॉइड हार्मोन्स कायमस्वरूपी बॅलन्स आहे. कम्प्लिटली बॅलन्स आहे. मी माझ्या फिलिंग्स समोरच्यापर्यंत अगदी स्पष्ट पद्धतीने एक्सप्रेस करत आहे. मी माझ्या फिलिंग्स अगदी स्पष्ट पद्धतीने समोरच्यापर्यंत एक्सप्रेस करत आहे. माझ्या विशुद्धी चक्राला त्याच्या आजूबाजूला कनेक्टेड प्रत्येक अवयवाला स्वास्थ्य लाभ झालेला आहे. माझ्या विशुद्धी चक्राला त्याच्या आजूबाजूच्या सर्व ऑर्गन्सला स्वास्थ्य लाभ झालेला आहे. हळूहळू आपण आज्ञाचक्रावर, थर्ड आय चक्रावर, दोन्ही बुवा यांच्या मधात लक्ष केंद्रित करतो आहे. या दिव्य रेखी शक्तीच्या ऊर्जा तुमच्या थर्ड आय चक्रापर्यंत पोहोचल्या आहे. थर्ड आय चक्रावरती संपूर्ण लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करायचा. विचारांनी आपण थर्ड आय चक्रावरती यायचं आहे. सर्व लक्ष आपलं थर्ड आय चक्रावरती केंद्रित करायचं आहे. थर्ड आय चक्राचा रंग बघा. आसमानी कलर, इंडिगो कलर, डार्क निळा कलर आपल्याला तिथे बघण्याचा प्रयत्न करा. डार्क निळा कलर. डार्क निळा कलर आपण तिथे बघण्याचा प्रयत्न करतो आहे. माझ्या डोक्यामध्ये प्रत्येक विचार हा पॉझिटिव्ह आहे. माझ्या डोक्यामध्ये प्रत्येक निर्णयाबद्दल क्लॅरिटी आहे. प्रत्येक निर्णय मी अगदी विचारपूर्वक घेते आहे. प्रत्येक निर्णय मी विचारपूर्वक घेतो आहे. मला अगदी स्पष्टपणे लोक ओळखता येतात. मला अगदी स्पष्टपणे लोक ओळखता येतात. मला अगदी स्पष्टपणे लोक ओळखता येतात.
माझ्या विचारांना स्पष्टता प्राप्त झालेली आहे. मी माझ्या विचारांबाबतीत अगदी स्पष्ट आहे. मी माझ्या विचारांबाबतीत अगदी स्पष्ट आहे. मी योग्य तो निर्णय घेत आहे. मी योग्य तो निर्णय घेत आहे. मी योग्य तो निर्णय घेत आहे. माझ्या डोक्यामध्ये अगदी अगदी कायमस्वरूपी पॉझिटिव्ह थॉट, नुसतं आणि नुसतं पॉझिटिव्ह थॉट्स आहेत. पॉझिटिव्ह थॉट्स आहेत. फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह थॉट्स आहेत. या दिव्य रेकी शक्तीच्या साहाय्याने इथे आपल्याला डार्क निळ्या कलरचं कमळाचं फूल बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. फक्त आणि फक्त डार्क निळा कलर तुमच्या थर्ड आय चक्राभोवती व्हिज्युअलाइज करायचा आहे. डार्क निळा कलर, इंडिगो कलर, आसमानी कलर आपण बघतो आहे तिथे. आपण संपूर्ण लक्ष आता क्राउन चक्रावरती आणतो आहे. संपूर्ण ऊर्जा ह्या क्राउन चक्रापर्यंत पोहोचत आहे. संपूर्ण ऊर्जा आपल्याला क्राउन चक्राबद्दल व्हिज्युअलाइज करायची आहे. क्राउन चक्राचा जांभळा कलर, पर्पल कलर आपण तिथे बघतो आहे. संपूर्ण लक्ष आपल्याला क्राउन चक्रावरती द्यायचं आहे. अगदी रूट चक्रापासून या दिव्य रेखी शक्तीच्या ऊर्जा माझ्या शरीरामध्ये प्रवाहित होत आहे. आणि ही पॉझिटिव्ह एनर्जी आता रूट चक्रापासून माझ्या क्राउन चक्रापर्यंत चार्ज करत आहे. संपूर्ण लक्ष आपण क्राउन चक्रावरती केंद्रित करूया. संपूर्ण लक्ष आपल्याला क्राउन चक्रावरती बघायचं आहे. तिथे आपल्याला जांभळा कलर व्हिज्युअलाइज करायचा आहे. जांभळा कलर बघा तिथे व्हिज्युअलाइज करायचा आहे आणि सुंदर जांभळ्या कलरचं आपल्याला कमळ तिथे उमललेलं बघायचं आहे. पूर्ण लक्ष तिथे द्यायचं आहे. पूर्ण लक्ष आपल्या क्राउन चक्रावरती या दिव्य रेखी शक्तीच्या ऊर्जांनी अगदी रूट चक्रापासून तुमच्या क्राउन चक्राला अगदी एकदम एकदम एनर्जाइज केलेलं आहे. अगदी क्राउन चक्रावरती बघा जांभळ्या कलरचं सुंदर कमळ बघायचं आहे. तीन वेळा आपल्याला प्रत्येकाला ओंकार गुंजन करायचं आहे. प्रत्येकाने डोळे हलके बंद जशाच तशा पोझिशनमध्ये अगदी मनापासून ओंकार म्हणायचा आहे. तीन वेळा ओंकार म्हणायचा आहे. प्रत्येकाने आपापला इंडिव्हिज्युअल ओंकार म्हणायचा आहे. तीन वेळा ओंकार गुंजन करायचं आहे. पूर्ण लक्ष क्राउन चक्रावरती, पूर्ण लक्ष.
ओंकार गुंजन म्हणायचं आहे आणि खूप सारं धन्यवाद रेखीचे व्यक्त करा. हे दिव्य रेखी शक्ती, मी तुझी प्रचंड आभारी आहे. थँक्यू रेखी. थँक्यू युनिवर्स. मी माझ्या आई वडिलांचे पण आभार व्यक्त करते आहे. आजपर्यंतच्या सर्व गुरूंचे, शिक्षकांचे आभार व्यक्त करा. घरातील सर्व वडीलधाऱ्या व्यक्तींचे आभार व्यक्त करा. आपल्या पत्नीचे, आपल्या पतीचे आभार व्यक्त करा. आपल्या मुलांचे आभार व्यक्त करा. घरातील सर्व सदस्यांचे आपण आभार व्यक्त करतो आहे. त्याचबरोबर आता आपण स्वतःचे देखील आभार व्यक्त करायचे आहेत. मी स्वतःची आभारी आहे. माझं स्वतःवर खूप प्रेम आहे आणि मी खूप हेल्दी आहे. माझे सातही चक्र कम्प्लिटली बॅलन्स आहे. माझे सातही चक्र कम्प्लिटली बॅलन्स आहे. थँक्यू रेकी. थँक्यू रेकी. थँक्यू रेकी. थँक्यू युनिवर्स. थँक्यू. 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 हळुवारपणे आता परत यायचं आहे. डोळे उघडायला कुठलीही घाई करायची नाहीये. हळुवारपणे आपल्याला परत यायचं आहे. दोन्ही हात रब करायचे आहेत आणि या ऊर्जा आपल्याला डोळ्यांना द्यायच्या आहेत. दोन्ही हात रब करा. या ऊर्जा डोळ्यांना द्या आणि हळुवारपणे डोळे ओपन करा. रिलॅक्स. खूप रिलॅक्स आहात तुम्ही. खूप रिलॅक्स आहात. ओके. ओके आहात सगळे? येस. कसं वाटलं मोहन सर? छान वाटलं मॅडम. रिलॅक्स आहात? हो हो. ऊर्जांचा कलर फील झाला तुम्हाला? जेव्हा आपण ऊर्जांचा तिथे चक्रावरती कलर फील झालेत? हो झाले मॅडम. प्रयत्न करायचा आहे. नाही झाले तरी आपल्याला याच पद्धतीने रोज मेडिटेशन करायचं. अजून जयश्री मॅडम? इथं वर ढकलल्यासारखं होत होतं मॅडम. खालून वरती ऊर्जा ढकलल्यासारखी. खालून वरती असं जग बसल्यासारखं होत होतं. व्हेरी गुड. काही डोकं वगैरे जड पडलेलं आहे? नाही काही नाही. व्हेरी गुड. येस. जे लोकांनी खरंच मनापासून केलं आहे त्यांचं अभिनंदन. तुम्ही तुमच्यासाठी एक पाऊल उचललेलं आहे. याच पद्धतीने 7 चक्रांचं मेडिटेशन आपल्याला करायचं आहे. येस संजय सर, कसा अनुभव होता तुमचा? अनम्यूट करा इफ पॉसिबल. छान होता मॅम. बस. कुठून आहात सर तुम्ही? नागपूर. व्हेरी गुड. येस. वेलकम. थँक्यू. प्रतिभा मॅडम? हार्ट चक्राचे इथे जडत्व आलेलं वाटलं होतं का तिथे? बर. आहे. हात हात आणि जड वाटत होतं असं आपण खाली. ढकलल्यासारखं वाटत होतं. ओके.
हळूहळू याच पद्धतीने मेडिटेशन आपल्या प्रत्येकाला करायचं आहे. येस तृप्ती मॅडम, काही बोलायचं आहे? छान वाटतं एकदम. छान वाटतंय? हो. रिलॅक्स. हो. येस, त्या व्हेरी. डोळ्यात देताना जाणवत होतं. जे मनापासून करतात बरोबर त्यांना फिलिंग येणार. अपर्णा मॅडम, बरोबर का? होय मॅडम. कसं वाटतंय? छान वाटतंय मला. तुम्ही प्रत्येक चक्रावरती जेव्हा बोलत होता तेव्हा ते मला असं गरम गरम झाल्यासारखं वाटत होतं, म्हणजे एनर्जी येत असल्यासारखं वाटत होतं. होतं. मला फक्त रेड कलर मूलाधार चक्र दिसलं, म्हणजे कमळ दिसलं नाही, बाकीचे सगळे कमळ मला दिसले. ठीक आहे. मूलाधार चक्रावर थोडं जास्त काम करायचं. हम्म? हो. हम्म. ओके. चालेल. थँक्यू. आणि ज्यांना कलर दिसले नाही, व्हिज्युअलाइज झाले नाही, घाबरून जायचं नाही. ही सुरुवात आहे आपली. जसं जसं आपण साधना वाढवणार तसं तसं आपल्याला सगळ्या गोष्टी, हे मी फक्त करून दाखवलं तुम्हाला की कशा पद्धतीने आपल्याला मेडिटेशन करायचं आहे. हे तुम्हाला फक्त ॲज अ एक्झाम्पल म्हणून तुम्ही या पद्धतीने मेडिटेशन करणं एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला 3 पद्धतीने 7 चक्रांचं मेडिटेशन समजून सांगितलं. जे बीज मंत्रांचं जसं मी रेकॉर्डिंग पाठवले त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. दुसरी मेथड आहे की तुम्ही चॅन्टिंग करू शकता. म्हणजे प्रत्येक बीजमंत्र आपल्याला काय करायचं, चक्रानुसार खालच्या चक्र म्हणजे आपल्या मूलाधार चक्रापासून ओंकार गुंजनपर्यंत आपल्याला यायचंय. किंवा आपण काय करू शकतो, ज्या पद्धतीने मी आज तुमचं मेडिटेशन करून घेतलं त्या पद्धतीने तुम्ही रेकॉर्डिंग ऐकून देखील मेडिटेशन करू शकता. कळालं? 3 मेथड आहे. तुम्हाला जी योग्य वाटते आहे, जी सोपी वाटते आहे ती करा. रेखीची प्रॅक्टिस करताना जोर जबरदस्तीने करू नका. अगदी प्रेमापासून त्याचा अनुभव घ्या. त्या ऊर्जा तुम्हाला फील व्हायला सुरुवात होते. अगदी रिलॅक्स पोझिशनमध्ये बसून शांत वातावरणात आपल्याला रेखीचं आवाहन करायचं, रेखीची साधना करायला बसायचं. ओके. येस मॅम. येस. येस, आता आपला क्लास मंगळवारी होणार आहे. ज्यांचं सेकंड लेवलचं ॲडमिशन झालेली आहे किंवा ज्यांना करायची असेल तर त्या मंगळवारपासून आपण चालू करतो आहे, कारण 2 दिवस मधात सुट्ट्या आल्या. ठीक आहे. आणि संडेला सकाळी माझ्यासोबत ज्यांना साधना करायची असेल तर सकाळी आपण 7 वाजता साधना करणार आहोत. ठीक आहे. रविवारी सकाळी 7 वाजता सगळ्यांनी साधनेसाठी तयार राहायचंय. आंघोळ नाही केली तरीही चालेल. ठीक आहे. रेकीला कुठल्याच गोष्टीचं बंधन नाहीये. फक्त उठणं तुमचं एक्सपेक्टेड आहे आणि साधनेला बसणं एक्सपेक्टेड आहे. ओके. जर माझ्यासोबत साधना करायची असेल तर. येस, कोणाचे काही प्रश्न आहेत? मला विचारायचंय. हा बोला सुरेखा मॅडम. माझे आता 7 चक्राचे हे करताना दोन्ही हात खूप जड वाटत होते, हा म्हणजे ऍटलीस्ट खूप दुखायला लागले. हा होतं तसं. रेग्युलर तुम्ही आणि एका पोझिशन मध्ये बसून मेडिटेशन नाही करत होता. 7 चक्र. कारण मला हात खूप दुखत होते माझे, हा हा आणि कंबर वगैरे, म्हणजे मला असं जास्त हिट जाणवायला लागली. हा चक्र बॅलन्सिंगची थोडी गरज आहे. हं? हा, कारण मला असं सारखं. आता काय करायचं, आपण हं. चक्र बॅलन्स तिथे गरज असल्यामुळे काय करायचं, तुम्ही बसू शकत नसाल तर तुम्ही पाठीचा कणा ताठ ठेवून आपल्या बेडवरती झोपून पण मेडिटेशन केलं, चक्र हं. मेडिटेशन, ते तरी चालेल. नाही, मला सवय अशी बसायची, पण आज मला असं जास्त हिट वगैरे असं हा खूपच होतं, जास्त हिट जाणवायला हिट लागलं. जाणवायला लागतं जेव्हा आपण चक्रा हा. मेडिटेशन करतो, हिट जाणवायला लागते. नॅचरल आहे ती गोष्ट. आधी मुद्रा वगैरे केली तर दोन्ही हात खूप जड झाले माझे. ओके. येस, सकाळी 7 वाजता आपल्याला संडेला, रविवारी सकाळी 7 वाजता आपण लेवल 1चं काय करणार आहोत, प्रॅक्टिस घेणार आहोत. ज्यांना इंटरेस्ट आहे ते लोक करू शकता सकाळी 7 वाजता. हा ओके. कारण 2 दिवस जन्माष्टमी आलेली आहे आणि मग पुन्हा इथे आवाज वगैरे राहील, त्यामुळे आपला क्लास आता
कधी होणार? मंगळवारपासून सेकंड लेवलचं ज्यांनी जॉईन केलेलं आहे त्यांचा क्लास रेग्युलर मंगळवारपासून होईल. गौरी गणपतीचं टेन्शन घेऊ नका, माझ्याकडेही गौरी गणपती आहेत. ठीक आहे, आपण हळूहळू सिलेबस कंप्लीट करणार आहे, कुठल्याही घाई करणार नाही आहे. आणि जवळपास 40 ते 45 दिवस सेकंड लेवलला लागतात, सेकंड आणि थर्ड लेवलला. तर आपलं घाई कुठली नाही, कारण मी पण फॅमिलीमधली आहे, माझ्याकडे गौरी गणपती असतात. तर त्यामुळे आपल्याला हळूवारपणे साधना पण चालू ठेवायची आहे, सणही सेलिब्रेट करायचे आहे आणि रेकी पण शिकायची. ओके, थांबूया आता. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू 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 सो मच. आत्मवंदन सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. थँक्यू 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 मॅम. थँक्यू थँक्यू. थँक्यू. थँक्यू.